आज आपल्या या दादापूर दर्ग्याचा उरूस आहे आणि आपण त्या परिसरात आणि तसेच भवानी पेठ परिसर याच्या लगतच्या सर्व परिसरात येऊन दर्ग्याचं दर्शन घेतात आणि खऱ्या अर्थाने सर्व येत असतात समाजाच्या माणसाची आणि अतिशय भव्य असं आयोजन दरवर्षी या ठिकाणचे पदाधिकारी करत असतात. लहानपणापासून उंचाला या ठिकाणी असतो. प्रत्येक वर्षी उंचाचं जो कामकाज आहे या ठिकाणी वाढलं की गेल्या अनेक वर्षापासून बघत आहे. आपल्यासोबत शिंदे गटाचे शहर अध्यक्ष साकीब बाबाजी आपल्या सोबत आहे. दादापीर सामान्याने येत आहे. आपण दादापीर दर्गा आहे तिथे धावा उरूस आहे आणि आज मला वाटलं ही दर्गा बघत आहोत. इथं अनेक लोकांचे शब्द आहे. इथं अनेक लोक अनेक समाजाचे लोकही इथे येतात या दर्ग्याला मानतात आणि सगळं समाज एकत्र मिळून हा दर्ग्याचा आम्ही लहानपणापासून बघतोय आणि या दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आम्ही दर्ग्याच्या उरूसला आलो. दादापीर जो है ये 310वां उरूस है उनका और ये सर्व धर्म समभाव का एक संदेश है और जितनी जो दरगाह के ट्रस्टीज है तो इसमें हिंदू मुस्लिम सब आते हैं और एक यूनिटी और सब गुडविल के लिए ये दरगाह फेमस है और ऐसे हर साल हम लोग आते रहेंगे और हर जो भी मदद लेंगे वो करेंगे हम लोग जरूर. आज आपल्या या दादापूर दर्ग्याचा उरूस आहे आणि आपण त्या परिसरात आणि तसेच भवानी पेठ परिसर याच्या लगतच्या सर्व परिसरात येऊन दर्ग्याचं दर्शन घेतात आणि खऱ्या अर्थाने सर्व येत असतात समाजाच्या माणसाची आणि अतिशय भव्य असं आयोजन दरवर्षी या ठिकाणचे पदाधिकारी करत असतात. लहानपणापासून उंचाला या ठिकाणी असतो. प्रत्येक वर्षी उंचाचं जो कामकाज आहे या ठिकाणी वाढलं की गेल्या अनेक वर्षापासून बघत आहे. दादापीर दर्ग्याची किती वर्ष काय मागत आहे? आता मला 9 वर्ष झाले की दादापीर दर्गाची एकदम आमची नाळ जोडलेली आहे. इथे थोडेही स्थानिक आहेत, थोडे इथं सेवेकरी आहेत. हे सातत्याने आम्हाला त्यांचा आशीर्वाद पण आहे आणि त्यांचं पाठिंबा पण आम्हाला लाभलेला आहे. मी गणेश कालावडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्पना मतदारसंघ त्या ठिकाणी अनेक वर्षापासून येतो. हा दर्ग्याला दर्शन घेता येतो आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर मला एक चांगलं दर्शन मिळालं. आजकाल या आपल्या परिस्थितीमध्ये हिंदू मुस्लिम वाद होता परंतु या दर्ग्याला दर्शन घेतात हे सगळं तंत्र मिटून त्या ठिकाणी लोक एकोपाने राहतात आणि एकत्र दर्शन घेतात. मैं बाबा जन दरगाह का ट्रस्टी हूँ. हम बहुत साल से इधर आ रहे हैं. हर साल बहुत अच्छा उरूस होता है यहाँ पर. आसिफ पटेल साहब है हमारे, बहुत अच्छे से उरूस सब मैनेजमेंट अच्छे से करते. दादापीर दर्ग्याचे अध्यक्ष आसिफ खान यांना दर्ग्याबाबत पीरबाबाबद्दल महत्व आणि किती वर्षापासून आहे ते आपल्याला त्याची संपूर्ण माहिती देत आहे. हा दर्गा 310 वर्षापूर्वीचा आहे. हा दर्गा हाजी अब्दुल तवाब कादरी दादापीर इकडे मानणारे सर्व वर्ग सर्व धर्म लोक आहेत. इकडे दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी 4 दिवसाचा उरूस असतो. संदल उर्स जियारत आणि लंगर का भंडाराचा कमीत कमी 7 ते 8 हजार लोकांचा जेवणाचा प्रोग्राम असतो आणि ते पण प्युअर व्हेज प्रोग्रामाचा प्रोग्राम असतो. सर्व धर्माने मानणारे लोक आहेत आणि प्रत्येक वर्षी दर्ग्याच्या उर्साच्या निमित्ताने दोन आतुरतेने वाट बघत बसतात आणि आमच्या मौलानाचा पण प्रोग्राम असतो उर्सा निमित्ताने. लहान मुलांचा नाट्य मुकाबला जे असतो त्याच्यामध्ये मोठे प्राइज देतो आम्ही
आणि लोक आम्हाला आवर्जून म्हणतात की उरूस कधी हौस कधी. मग तिकडे सगळे लोक आले, तुमचा पण धन्यवाद करतो, सगळ्या लोकांचे पण धन्यवाद करतो. माझा जन्म दुसरा झालेला आहे. माझा बॉलिवूड पोलिसांचा जन्म 40 वर्षापर्यंत आणि लहानपणापासून हा दर्गा बघत आहे. दर्ग्याबाबत तुम्हाला काय वाटतं, याचं महत्व काय? याचं महत्व म्हणजे हे सगळ्या लोकांना, सगळ्या समाजाला घेऊन ही दर्गाची आज इतकी मोठी झाली आणि सर्व सामान्यांसाठी म्हणजे हिंदू असो मुस्लिम असो सगळ्यांसाठी जी वेळ हे करतात. दर्ग्यामध्ये तुम्ही किती वर्षापासून गेला? गेली 30 वर्ष मी या गावातील दर्ग्यामध्ये दर्शनाला येतो. एक भावना आहे आम्ही येत असतो. दर्गा होती गेल्या 10 वर्षापूर्वी या दर्ग्याच्या त्यांनी त्याची स्थापना केलेली आहे आणि खूप चांगल्या रीतीने दरवर्षी अशाच पद्धतीने हे कार्यक्रम दरवर्षी दिवसाच्या वेळेस 9 तारखेला कार्यक्रम सुरू झाला. 9 तारखेपासून आतापर्यंत त्यांनी ते कार्यक्रम घेतलेला आणि दर्ग्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सर्व जाती धर्माचे लोक येतात. मी आता हिंदू समाजाचा आहे, मागासवर्गीय आहे, पण मी येतो इथं. एक भावना आहे. या वार्डाचे 2012 ते 17 मी या वार्डाचा नगरसेवक. धन्यवाद. आपण सांगितलं. नमस्कार. दादापीर दर्ग्याच्या दर्शनास आपले माजी आमदार रवींद्र दंगेकर साहेब हे आलेले आहेत आणि दर्ग्याबाबत यांचं काय जे काही योगदान आहे आणि जे महत्व आहे ते आपल्याला नमस्कार. दादापीर दर्ग्याचा उत्सव चालू आहे आणि गेली 300 वर्षापेक्षा जास्त या पुण्यनगरी भरतोय आणि हा उत्सव भरत असताना सर्व हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माची लोक ह्या दर्ग्यासाठी दर्शनाला येतात आणि कायम हे हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या दर्ग्याकडे बघितलं जातं. कारण सर्वच ठिकाणी भागात आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले लोक या दर्ग्याच्या दर्शनाला येतात. कायम राखण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांना करतो. या आलेल्या सगळ्या भक्तांचं मनापासून स्वागत करतो. 7 वर्षानुवर्ष एक सामाजिक आणि राजकीय काम करत असताना सगळ्यांबरोबर काम करण्याची दाखल्यामुळे मी सर्वांना परत एकदा मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.